महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या एकच खळबळ उडाली। कारण संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे आपलं पद सोडणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरलाय। खरं तर अक्कलकोटला झालेल्या शाही हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाडांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर प्रवीण गायकवाडांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचंच लक्ष वेधलंय। त्यामुळे प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पद सोडणार आहेत का असा प्रश्न आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उपस्थित झालाय। आणि महत्त्वाचं म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक आणि राजकीय गटांचे एकत्र येण्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू असताना प्रवीण गायकवाड आणि शरद पवारांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। भेटीनंतर प्रवीण गायकवाड नेमकं काय म्हणालेत याचाच सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जसे की आपल्याला माहितीच आहे, 12 जुलैला अक्कलकोटच्या कमलाराजे चौक परिसरात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही हल्ला झाला होता। त्यांना चक्क गाडीतून खेचून त्यांना काळं तेल म्हणजेच वंगण फासण्यात आलं होतं। या घटनेनंतर महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आणि सामाजिक तसेच राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली असं म्हटलं जातंय। आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधूंसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस देखील एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। यातच आता संभाजी ब्रिगेडमध्ये तयार झालेले दोन गट एकत्र येतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते। याच पार्श्वभूमीवरती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली, पण या भेटीनंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाविषयी मोठा दावा केला। शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल अधिक माहिती देताना प्रवीण गायकवाड म्हणालेत की महाराष्ट्रात सध्या अस्वस्थता पसरली आहे। पुरोगामी आणि प्रतिगामी असा संघर्ष उभा राहिला असून या संघर्षाची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं गायकवाड म्हणाले। दोन संभाजी ब्रिगेड एकत्र येण्यावर बोलताना गायकवाड म्हणालेत की 2014 मध्ये मी संभाजी ब्रिगेड सामाजिकचा अध्यक्ष होतो। नंतर मी राजीनामा दिल्यानंतर मनोज आखरे हे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष झाले। पुढे 2016 मध्ये संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष झाला। खरं तर संभाजी ब्रिगेड ही राजकारण विरहित तरुणांची संघटना आहे, जी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करते। परंतु 2016 मध्ये राजकारणात आल्यावर ब्रिगेडने स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुका लढल्या, पण गेल्या 6 महिन्यांपासून सामाजिक आणि राजकीय संभाजी ब्रिगेड एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली। याचं कारण आहे सौरभ खेडेकर, जे पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव आहेत। सौरभ खेडेकर यांनी महाराष्ट्रात मराठा जोडो अभियान काढलं होतं, तेव्हा राजकीय आणि सामाजिक संभाजी ब्रिगेड एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। त्यानंतर अकलूजमध्ये मराठा सेवा संघाच्या अधिवेशनात देखील याबद्दल चर्चा झाली। त्यात अक्कलकोटला माझ्यावर हल्ला झाल्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाली असं प्रवीण गायकवाड म्हणाले। पुढे प्रवीण गायकवाड म्हणालेत की बुलढाणा चिखली या ठिकाणी पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। संभाजी ब्रिगेड सामाजिक आणि राजकीय एकत्र येतील। आम्ही एकाच विचाराने काम करतो। आमच्या समोर शिवराय, शाहू, फुले आणि आंबेडकरांची विचारधारा आणि राज्यघटनेच्या समता, न्याय, बंधुता तत्व एकच असल्याने मिळून काम करावे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे। मराठा सेवा संघ परिवाराचा एक भाग म्हणजे संभाजी ब्रिगेड। जिजाऊ ब्रिगेड असे 32 कक्ष आहेत, त्यातील प्रमुख बॉडी ही मराठा सेवा संघ आहे। पुरुषोत्तम खेडेकर यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। ताकद विभागल्यामुळे राजकीय यश मिळत नाहीये आणि सामाजिक दबावही राहत नाहीये। सांस्कृतिक सामाजिक दबाव संभाजी ब्रिगेडचा मूळ विषय आहे। राजकारण विरहित संघटना ही मुख्य उद्देश आहे। राजकारण की समाजकारणात पुढे जायचं याचा निर्णय मराठा सेवा संघ घेणार आहे, परंतु राजकारण हे गरजेचंच आहे। राजकारणात संभाजी ब्रिगेडला यश न मिळाल्याने त्यावर पुनर्विचार होऊ शकतो असं प्रवीण गायकवाड म्हणाले। एवढं सगळं बोलल्याच्या नंतर प्रवीण गायकवाड असं काही बोलून गेले ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। प्रवीण गायकवाड म्हणालेत की संभाजी ब्रिगेडचा मी प्रदेशाध्यक्ष राहील असं नाही, संभाजी ब्रिगेडचा नेता किंवा प्रमुख म्हणून कार्यरत राहणार आहे।
खेडकर यांनी 2005 साली मराठा सेवा संघाचा राजीनामा दिला, परंतु ते सातत्याने सक्रिय राहिले. अनेकांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. खेडकर यांचे सामाजिक चळवळीतील महत्त्व कायम राहणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष असलाच पाहिजे असं काही नाहीये, असं प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केलं. प्रवीण गायकवाडांच्या या वक्तव्यामुळे प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पद लवकरच सोडणार आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. एक लक्षात घ्या, संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक आणि राजकीय गटांचं एकत्रीकरण, राजकारणातील अपयश आणि नेतृत्वाबाबतची लवचिकता यामुळे संघटनेत मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात काय घडेल हे बघणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.